गोवंश चोरणाऱ्या 2 सराईत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या आरोपींकडून जालना जिल्ह्यातील जनावर चोरीची 22 गुन्हे देखील उघडकीस आले। जालना शहरातील गोवंश चोरून इनोव्हा कारमध्ये नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज काही दिवसांपूर्वी समोर आले होते। या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार मालेगाव आणि इस्तियाक खान अल्ताफ खान राहणार मालेगाव या दोघांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं जनावर चोरी प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे। त्यामध्ये एक वापरचा देखील मुद्देमाल मिळालेला आहे। काय याची माहिती, काय कारवाई झाली, किती संशयित तुमच्या ताब्यात आहे? मागील काही दिवसात जालन्यामध्ये भरपूर ठिकाणी जनावर चोरीच्या घटना घडल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर, एसडीपीओ श्री अनंत कुलकर्णी सर यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या। सदरील गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यावरून पोलीस स्टेशन चंदनजिरा येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 71/25 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील 2 आरोपीची माहिती मिळाली। गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सिल्लोड येथे रवाना झालं व गोपनीय बातमीदाराची माहिती व तांत्रिक विश्लेषणानुसार निष्पन्न झालेले आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार जाफरनगर मालेगाव जिल्हा नाशिक, तसेच इस्तियाक खान अल्ताफ खान राहणार गुलशर नगर मालेगाव जिल्हा नाशिक या संशयित आरोपींना सिल्लोड येथून ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतले असता सदरील आरोपीकडून एक इनोव्हा कार ज्याच्या मधील 2 सीटर काढून घेतले होते जेणेकरून जनावरांची वाहतूक करणे सोयीचे होईल। ती कार इनोव्हा कार ताब्यात घेतली असता सदरील कार मध्ये तांबा तार आणि त्यांच्याकडे 3 मोटरसायकली व तांब्याचा तार असे एकूण 15,51,400 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। आणि सदर आरोपींची ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपितांनी जालना जिल्ह्यात नंदापूर शिवार, मांजरगाव, भारत शिवार, डोंगरगाव, लिंगेवाडी, टाकळी शिवार, कोठा दाभाडी, संगमेश्वर, वरुड बुद्रुक, नांदखेडा, शिपुरा बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी जनावर चोरी केल्याची माहिती त्यांनी आपल्या कबुलीच्या बाबत दिली। त्यावरून जालना जिल्ह्यातील गोवंश चोरीचे एकूण 19 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 3 मोटरसायकली व तांब्याचा तार जप्त करण्यात आला। तसेच त्यांच्याकडे जो तांब्याचा तार आहे तो त्यांनी पडेगाव येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्या संदर्भाने संभाजीनगर येथे युनिकॉर्न मोटरसायकलचा संभाजीनगर छावणी येथे गुन्हा दाखल आहे व तांब्याच्या तार संदर्भाने नाशिक मालेगाव येथे CR नंबर 144/24 असा गुन्हा दाखल आहे। प्रतिनिधी फिरोज शेख, NTV न्यूज मराठी, जालना।